नमस्कार, मी दिनेश मुदळकर. माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. मराठा आरक्षणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा मोर्चातर्फे आज मंगळवार राज्यभर विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. चंदासिंग कॉर्नर, आसर्जन भगतसिंग चौक, शिवाजीनगर दादरा, आसना पिंपळगाव, तरोडा नाका, वाजेगाव मार्गावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्कारामधील आरोपींना फाशी द्यावी, अट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनासाठी आयोजकांनी आचारसंहिता तयार केली असून त्याप्रमाणे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. शिस्तबद्ध आंदोलन करणे, कोणतेही गालबोट लावू देऊ नका, गालबोट लावणाऱ्या संशयाची माहिती पोलिसांना द्या, वाहनावर दगडफेक करू नका, वाहनाची हवा सोडू नका, रस्त्यावर टायर पेटू नका, अग्निशामक दल, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्या, पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले आहे. आज आम्ही जे इथे जमा झालेलो चक्काजाम आंदोलनासाठी मुख्य आमच्या 4 मागण्या आहेत. कोपर्डी हत्याकांड प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशी व्हावी, त्यानंतर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य हमीदर असा भाव मिळावा आणि त्यासोबत मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. शासनाला लाखोच्या संख्येने निघणाऱ्या मोर्चाची दखल न घेतल्याबद्दल ही खूप मोठी चपराक आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये शिवाजीनगर दादऱ्यावर सुद्धा चक्काजाम आंदोलन होत आहे. या ठिकाणी असंख्य महिला, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, सगळे इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी या दादऱ्यावर उभा टाकलेले आहेत. याचं कारण एकच आहे. आमच्या प्रमुख फक्त 4 मागण्या आहेत. त्या 4 मागण्यातली एक मागणी प्रकर्षाने तुम्हाला सांगू इच्छितो, मराठा आरक्षण. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. हे सुद्धा फडणवीस सरकारने लक्षात घ्यावं आणि मराठ्यांना आरक्षण लवकरात लवकर जाहीर करावं. दुसरं तुम्हाला आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.